ग्रामपंचायतच्या नळाला पाणी आले तेव्हा घरातील पाण्याची मोटर लावत असताना एका 54 वर्षीय इसामाला विजेचा जोरदार झटका लागून ते जागीच गतप्राण झाले. ही घटना राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे दिनांक 1 जुलै रोजी सकाळच्या वेळी घडली. भिवा विठ्ठल सुपुत्रे वय 54 वर्ष, राहणार गोटुंबे आखाडा, तालुका राहुरी असे मयत झालेल्या इसमाचे नाव आहे. दिनांक 1 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायतच्या नळाला पिण्याचे पाणी आले होते तेव्हा भिवा सुपुत्रे हे घरगुती पाण्याची मोटर लावत असताना त्यांना विजेचा जोरदार झटका लागला आणि ते जमिनीवर कोसळले. काही वेळाने शेजारी राहणाऱ्या एका महिलेने भिवा सुपुत्रे यांना जमिनीवर पडलेले पाहिले तेव्हा त्यांच्या पायात मोटारीची वायर गुंतलेली होती. महिलेने आरडाओरडा केला असता परिसरातील काही तरुणांनी घटनास्थळी धावत आले आणि जमिनीवर पडलेले भिवा सुपुत्रे यांना ताबडतोब राहुरी येथील एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले. नंतर भिवा सुपुत्रे यांच्या मृतदेहावर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी सुपुत्रे यांच्या नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती. भिवा सुपुत्रे यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं, 1 मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते शेतीची मोलमजुरी काम करत होते. त्यांच्या निधनाने गोटुंबे आखाडा येथे शोककळा पसरली असून अनेक जणांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. सतीश फुलसौंदरसह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.